ओके, आपण चालू करू आता. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आपण जो 7/12 आहे, जसं आपण IGR च्या वेबसाईटवरनं जसं सर्वे नंबर वगैरे तिथून घेतलाय ऑनलाईन मधून, IGRच्या वेबसाईटवरनं 2.0 मधून, तसंच आता आपण 7/12 पण ऑनलाईन इंटिग्रेट केलाय. म्हणजे तुम्हाला 7/12ची जी PDF तुम्ही अपलोड करत होते, ते आता तुम्हाला अपलोड न करता ऑनलाईनच तिथून डाटा सेव्ह होईल. तो कसा होईल हे सगळे डिटेल आता आपले परमेश्वर सर तुम्हाला एक्सप्लेन करतील. सर्वांनी पहा. आता हे जे आहे आम्ही तुम्हाला जे दाखवत आहे ते आमच्या टेस्टिंग वेबसाईटवरनं दाखवतो. म्हणजे आम्ही ज्याच्यावर टेस्टिंगचं काम करतो त्याच्यावरनं दाखवतोय. तर हे जे आम्ही आता तुम्हाला दाखवू हे काही दिवसात म्हणजे या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला तुमच्या इथे लाईव्हला दिसेल. लाईव्हला दिसल्यानंतर तुम्हाला अडचण येईल की कसं करायचं काय करायचं, त्या रिगार्डिंग ते स्टेप आहेत, तुम्ही ते पहा आणि त्याच्यानुसार तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणजे तिकीट करायची गरज पडणार नाही. ओके, त्यामुळे तुम्ही ते स्टेप फॉलो करा. ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आता पराग सरांनी सांगितलेलं आहे आजचा टॉपिक काय आहे. आपण 7/12 इंटिग्रेशन केलेलं आहे BPMS सोबत आपल्या. तर ही लाईव्हवर पण येणार आहे. लाईव्हवर जाण्या अगोदर आम्ही तुम्हाला कसं प्रोसेस करायची ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपलं लॉग इन करायचं आहे. पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर कोणत्या तुम्ही LV साठी प्रपोजल सबमिट करणार त्या LVचं नाव सर्च करायचं. जसं की मी बुलढाणा RP घेत आहे आणि सर्वांसाठी ॲप्लिकेबल असणार आहे. असं काही नाही. स्पेशली RP कॉर्पोरेशन, नंतर आपले RP कौन्सिल, नगरपंचायत आणि जे अदर जे आहे आपले SPM, NMRDB, PMRD सर्वांसाठी राहणार आहे. सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपण पहिल्यांदा आपलं जे नॉर्मल प्रोजेक्ट कसं आपण बनवतो तसं मी जातो. त्याच्यानंतर काय करायचं आहे त्याच्या अगोदर पण हे करून ठेवू शकता, पण मी तुम्हाला एक स्टेप सांगतो. न्यू प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर नो हे स्टेप करून घ्यायचं आहे. बिझनेस कंट्रोल सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपण प्रोजेक्ट डिटेल्समध्ये जाणार. प्रोजेक्ट डिटेल्समध्ये गेल्यानंतर नेम ऑफ सर्व्हिसमध्ये जी काय सर्व्हिस तुम्ही घेणार ते सिलेक्ट करायचं. सर्व्हिस प्रोजेक्टचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर साईट ॲड्रेस, इथं तुमचं साईटचा ॲड्रेस ज्या प्लॉटवर तुम्ही हे घेणार आहे परमिशन त्याचा ॲड्रेस टाकायचा इथं. सर्वे नंबर जे काय असं तालुका डिस्ट्रिक्ट सर्व इथं प्रॉपरली मेन्शन करायचं साईड. इथं अपलोड करायचं तुमचं DP प्लॅन. DP प्लॅन मध्ये जो आपला सर्वे नंबर असतो ते क्रॉप करून तुम्ही इथे टाकू शकता. त्याच्यानंतर ऑथराइज डिटेल, सेमी डिटेल, राहो जे काही असेल तुमचं प्लॉट टाईप. त्याच्यानंतर कधी तुम्ही सर्वे प्लॉटची सर्वे कधी केली ते घ्यायचं. रेसिडेन्शियल जे काही असेल नॉर्मली आपण भरतो तसंच भरायचं आहे. त्याच्यात काही चेंजेस नाही याच्यामध्ये. फक्त आपण जे चेंजेस केलेले आहे आपण प्लॉट डिटेल्समध्ये 7/12 साठी एक तिथे ॲड केलेलं आहे आपण एक फंक्शनॅलिटी.
हे झाल्यानंतर आता बघा इथं डिजिटल 712 आणि फॅच 712. आता काय होणार, आता हे मी 712 फॅच केलेलं आहे म्हणून इथं लिस्ट दिसत आहे. तुम्ही जेव्हा न्यू प्रोजेक्ट क्रिएट करता तुमच्या लॉगिन मध्ये इथं ब्लँक येणार, ड्रॉपडाऊन मध्ये काहीच येणार नाही. हे कधी येणार आहे ते मी स्टेप सांगतो, त्याच्यानंतर तुम्हाला कसं मग फिलअप करायचं प्रोडिटेल्स हे सांगणार आहे. आता इथं सपोज हे मी फॅच केलेलं आहे 712 म्हणून इथं आलेलं आहे. तर इथं तुम्ही जेव्हा करता इथं ब्लँक येणार, जोपर्यंत तुम्ही 712 फॅच करत नाही तोपर्यंत इथं लिस्टमध्ये येणार नाही. काय करायचं, आता इथं ब्लँक असल्यानंतर तुम्हाला आपल्या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये इथं फॅच 712 म्हणून टॅब आहे, तिथं क्लिक करायचं. सॉरी, इथे ऍड करायचं, ऍड मध्ये जायचंय. ऍड मध्ये आता आपण हे बुलढाणा आरपी घेतलेलं आहे, तर आपण बुलढाणा डिस्ट्रिक्ट घेणार. तुम्ही जर सपोज आता सांगली जे काही असेल डिस्ट्रिक्ट घेणार, इथं डिस्ट्रिक्ट मधले कोणते बी कॉन्सिल असो, आरपी असो, कॉर्पोरेशन असो ते घेणार, त्याच्यानुसार इथं डिस्ट्रिक्टचं नाव येणार. आता मी माझं बुलढाणा आरपी आहे तिथे बुलढाणा घेतलेलं आहे. जर कॉन्सिल मी डिस्ट्रिक्ट मध्ये कोणती जर कॉन्सिल घेतली तर इथं त्या कॉन्सिलचं डिस्ट्रिक्टचं नाव येतं. इथं डिस्ट्रिक्टचं नाव सिलेक्ट करायचं, इथं तालुका सिलेक्ट करायचंय. तुम्ही तुमच्या 712वर जे काही असेल त्याच्यानुसार इथं पहिले सर्च करायचं आपल्याला. आता जसं की माझं 712वर डिस्ट्रिक्ट बुलढाणा आहे, नंतर शेगाव आहे तालुका माझा, व्हिलेजचं नाव माझं शेगाव भाग 2 आहे, आणि त्याच्यामुळे माझा सर्वे नंबर 127 आहे माझ्या 712वर. इथं राईट क्लिक करायचंय. त्याच्यानंतर इथं सिलेक्ट सर्व नंबर इथं ब्लँक आलेला आहे, म्हणजे हे सर्व नंबर सापडणं. दुसरं बघू आपण एखादं नसेल तिथं. 128 घेतलं मी. एक मिनिट. हे बघा 226 घेतलं मी भाग 2 मध्ये सिलेक्ट सर्व्हिस. आता याच्यामध्ये भरपूर 226 चे भाग आहे, याच्यापैकी तुमचं कोणतं असेल ते सिलेक्ट करायचं. जसं की मी आता माझं 126.1.11 घेतलं मी. हे केल्यानंतर फॅच 712 वर क्लिक करायचं आहे. आता जो प्रत्येक प्रपोजल एक अमाऊंट ठेवलेली आहे, 16 रुपीज प्रत्येक 712 तुम्हाला फॅच करण्यासाठी पे करायला. तर आता ही पेमेंटची प्रोसेस करत आहे मी. हे पेमेंटची प्रोसेस केल्यानंतर नंतर काय प्रोसेस होईल ते सांगतो तुम्हाला. तुम्ही कोणतं नेट बँकिंग क्रेडिट जे काही असेल, आपलं कुठली पेमेंट कसं पे करतो तसंच नेट बँकिंग ते करायचं. तुमचं QR कोड पण दिलेले आहे आपण, इथं अमाऊंट पण आलेली आहे. प्रत्येक 712ला तुम्हाला 16 होईल, त्याच्यानंतर तुम्हाला तो 712 फॅच होईल त्या प्रोजेक्टसाठी. इथं क्लिक करायचं आहे. आता मी नेट बँकिंग थ्रू करते, पे नाव करायचं. कम्प्लीट वर क्लिक करायचंय. झाल्यानंतर ओके करायचं. ओके केल्यानंतर आता बघा हे लिस्ट मध्ये इथं आपण ऍड वर गेल्यानंतर जे काही आपण पे करणार आपण ते लिस्ट मध्ये इथे येऊन जाईल. बुलढाणा डिस्ट्रिक्ट घेतलं तर आपण, तालुका शेगाव घेतलं होतं, शेगाव भाग 2 घेतलं होतं 226. सिलेक्ट सर्वे नंबर आपण घेतलं 226/1/11. तर व्ह्यू वर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तो 712 इथं व्ह्यू होईल तुम्हाला. आता बघा शेगाव भाग 2, शेगाव बुलढाणा, जिल्हा बुलढाणा, आणि त्याचा भूपापन क्रमांक हे आहे. आणि याच्यामध्ये त्या व्यक्तीचं जे काय, आता हे मी तुम्हाला डेमो दाखवत आहे. तुमच्याकडे जो ओनर असतो त्यांच्याकडे तो 712 असतो, तर ते सांगतातच त्याचा सर्व नंबर काय आहे वगैरे. ते सर्व नुसार तुम्हाला ते ॲडमध्ये जाऊन ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर ते इथं लिस्टमध्ये ॲड होईल.
इथं व्ह्यू करून त्याचं नाव तुम्ही चेक करू शकता की हे त्याचा सातबारा आहे का. खाते क्रमांक, सातबारा, त्याचा एरिया किती आहे ते पण सर्व दिलेले आहे. हे झाल्यानंतर परत आपल्या टिपिक लाईन प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. आता जे आपण बनवलेला प्रोजेक्ट आहे हा, याच्यावर क्लिक करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. प्रोजेक्ट डिटेल्स आपण फिलअप केलेले आहे. सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपलं जे सेकंड टॅब आहे, थर्ड टॅब आहे तो प्लॉट डिटेल्स. प्लॉट डिटेल्समध्ये फॅच सातबारावर क्लिक करायचं आहे. जे आता आपण ॲड केलं होतं सातबारा तो इथं नाव आलेलं आहे बघा, बुलढाणा शेगाव भाग 2, सर्वे नंबर आहे 226/1 आणि -11. हे आपण आता याचे पेमेंट केलेले आहे. पेमेंट केल्यानंतर आपण व्ह्यू करून पण पाहिलं सातबारा कसा शो झाला तो PDF मध्ये. इथं क्लिक केल्यानंतर इथं त्याचं डिटेल्स येईल खाली, हे बघा, त्याचा खाता नंबर, खाता टाईप, ओनर नेम आणि त्याचा एरिया. जर त्या सातबारामध्ये मोटेशन नंबर असेल तर तो इथं रिसेंट जो नंबर मोटेशन नंबर झालेला असेल त्याचं इथं अपडेट होईल आणि त्याची डेट पण अपडेट होईल. आता हे आमची डेमो साईट आहे त्याच्यामुळे इथं येत नाही. जर असेल तर इथं अपडेट येऊन येतो. जर तुम्ही दुसरा जर सातबारा इथं केला सिलेक्ट तर त्याची पण डिटेल्स हे बघा चेंज होते. तर तुमच्या सातबारानुसार पहिले सातबारा फॅच करून घ्यायचं आहे, पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर प्रोजेक्टमध्ये येऊन इथं फॅच सातबारामध्ये तो सर्व नंबर सिलेक्ट करायचा आहे. सर्व नंबर सिलेक्ट केल्यानंतर आता बघा इथे एरिया ऑफ प्लॉट ॲज पर रिन्यू रेकॉर्डनुसार इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तो ऑटोमॅटिकली इथं व्हिलेज मौजचं नाव घेईल आणि तो तेवढा एरिया ऑटोमॅटिक इथं घेणार. म्हणजे तुम्हाला अगोदर आपण कसं ते इनपुट देत होतो व्हिलेजचं नाव, एरिया वगैरे, आता तुम्हाला आणि सर्व नंबर पण आपण इथं मेन्शन करत होतो. आता डायरेक्टली डेटा तुम्ही जे सातबारा इथं सिलेक्ट करणार त्याच्यानुसार ऑटोमॅटिक इथं फॅच होणार पूर्ण डेटा इथं. हे बघा आपण जे सिलेक्ट केलं आता दुसरं सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला. सपोज आता मी हे सातबारा घेतो 4th नंबरचं. हे घेतल्यानंतर मी इथं क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचं हे बघा 26/2 आलं आणि त्याचं बघा हे किती 22,000 एरिया आहे, हे 22,000 इथं आले. याच्यात कोणाला काही डाऊट्स असतील तर आपण हे सेशन कम्प्लीट झाल्यावर हे करू. आणि ह्या पद्धतीने आपण सातबारा तो ऑनलाईनच पॅच करणार आहोत. ओके सर सेम एक मिनिट, सेम याच पद्धतीने आपण सर्व डाटा एंट्री, लेआउट जे आपण आपल्या सर्व्हिसेस आहेत जिथे जिथे आपला सातबारा पॅच करायचा आहे तिथे या पद्धतीने आपण तो अपडेट करू. आणि ते अपडेट झाल्यानंतर त्याचा जो सातबारा आहे इथून तुम्ही प्रपोजल बनवल्यानंतर ऑटोकॅड मधून फायनल सबमिट केलं, दोघं ठिकाणी डन झाले. न्यू क्रिएट प्रपोजल मध्ये सातबाराची डॉक्युमेंटची जी फाईल आहे, हे बघा आता हे झाल्यानंतर जे सर सांगत आहे ना, आता तुमचं सपोज टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये तुम्ही ऑनलाईन पण डन झालंय तुमचं आणि ऑफलाईन पण झालंय. झाल्यानंतर आपण काय करतो, सर्व्हिस ॲप्लिकेशन मध्ये येतो. तिथं सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये जो आपला अपेंडिक्स फॉर्म असतो त्याच्यामध्ये तुम्ही जे इथं सर्वे नंबर वगैरे जे सातबारा फॅच केलेले आहेत त्याच्यानुसार तिथं पण रिफ्लेक्ट होणार सर्वे नंबर, मौजा वगैरे सर्व. आणि क्रिएट मध्ये तुम्ही जाणार ना, अगोदर तुम्ही काय करत होते सातबारा पण अटॅच करत होते. आता सातबारा अटॅच करायची गरज नसणार नाही. तुम्ही जे प्रोजेक्ट बनवताय जो सातबारा फॅच केलेला आहे घेतलेला आहे सर्व त्यानुसार तिथं ऑटोमॅटिक व्ह्यू होईल हे आपलं सातबारा PDF मध्ये. हे तुम्हाला दाखवतो मी बिल्डिंग पर्शन.
आणि हे माझा ॲप्लिकेशन नंबर. हे घेतल्यानंतर अगोदर काय करत होतो आपण, 7/12 पण अटॅच करत होतो. इथं ऑप्शनल मेडिटरी येत होता. आता इथं बघा टॉपला, इथं तुम्हाला ऑप्शन नसणार नाही चूज फाईल करण्यासाठी 7/12साठी. डायरेक्टली तुम्ही जी तिथं टिपिक लाईनमध्ये जो 7/12 घेणार त्याच्यानुसार इथं व्ह्यू होणार. सर हे PR कार्ड वगैरे साठी पण अप्लाय होईल का? आता आपण हे 7/12चं केलंय. PR कार्डचं आपण एक ऑप्शन आहोत. इथे 7/12 दिसतोय तुम्हाला. त्याच्या राईट हँड साईडला PR कार्ड वाला पण ऑप्शन आहे. कार्डवर तुम्ही क्लिक केलं तर पुढे जाऊन PR कार्ड सुद्धा PDF अपलोड करायला तुम्हाला प्रोव्हिजन देऊन देऊ आणि ती PDF तुमची इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. ओके. टाउन प्लॅनिंग साठीच आहे का सर, फक्त बाकीकडे नाही दिसत आहे? ऑल ओव्हर. हे अगोदर सांगितलेलं आहे. हे 7/12 इंटिग्रेशन ऑल ओव्हर महाराष्ट्रात झाले. सर्व जेवढी आपली कौन्सिल कॉर्पोरेशन. आता फक्त एवढं आहे की आम्ही हे तुम्हाला आता आधी दाखवतोय ते आता आमचं प्रोडक्शन म्हणजे लाईव्ह वर जायला अजून हा वीक किंवा नेक्स्ट वीक मध्ये जाईल. तर गेल्यानंतर तुम्हाला त्रास नको कसं करायचं काय करायचं त्या ठिकाणी मग आपण ट्रेनिंग सेशन करून घेतलं. आता ऑप्शन दिसत नाही सर. मी आता जस्ट बोललो तुम्हाला की आता हे लाईव्ह वर आम्ही टाकलं नाहीये. याला टाकण्यासाठी अजून हा वीक किंवा नेक्स्ट वीक मध्ये जाईल. ओके. पण मी तुम्हाला आधीच का दाखवतोय की तुम्ही जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला अडचण नको यायला पाहिजे म्हणून मी आधीच एक्सप्लेन करून देतो. हॅलो, परत सर एक विचारायचं होतं. आता याच्यात जर सपोज एखाद्याचं आता आणेवारी त्याच्यात जर फक्त एखाद्याचं क्षेत्र जर आता ते एक आहे बघा 8,100 त्यांचंच आहे, तर ते कसं करणार? आता बाकीचं संमती वगैरे घेतलेलं असतं. तुमचं म्हणणं आहे की एका 7/12 मध्ये 4-5 लोक आहे आणि वेगवेगळे एरिया आहे, बरोबर? बरोबर. हा, म्हणजे आता आता एकाच हे घ्यायचं परमिशन. हा, एक मिनिट थांबा, ते पण सांगतो तुम्हाला. 7/12 तुमच्या त्या शेगावला याच्यातच होतं बघा सर, 4-5 नाव होते लास्ट वाला. एक मिनिट. त्याच्यामध्ये इझी प्रोसेस आहे. तुमचं म्हणणं एका 7/12 मध्ये 4-5 लोक आहे, 4-5 लोक वेगवेगळे एरिया आहे. आता मी जसं आपण तिथं टिपिक लाईन मध्ये जाऊन आपलं प्लॉट डिटेल्स मध्ये जाऊन आपण 7/12 फॅच मध्ये जे लिस्ट आलेली सर्वेनुसार तुम्ही जे फॅच केल्यानुसार तिथं जे सिलेक्शन केल्यानंतर एकच नाव आलं होतं, बरोबर? तर जेवढे 7/12 मध्ये नाव असतील आणि त्या नावानुसार एरिया येणार, जे तुम्ही सिलेक्शन करणार त्याच्यानुसार तुम्हाला जायचंय, तोच एरिया तिथं फॅच होणार. ओके ओके, ठीक आहे. तुम्ही जर तिथं मल्टिपल टाइम जर घेतलं तर मग ते दोघांचे पण ऍड होणार, म्हणजे तुम्ही रॉंग प्रोसेस होईल. अच्छा, म्हणजे आता सपोज आणेवारीनुसार 5 जण आहे तर तिथे 5 नाव येणार, 5 पैकी माझं कुठले त्याला टिक करायची? हा, बरोबर. 100%. ठीक, थँक्यू. त्याच्यात तुम्हाला अजून काही डाऊट? कसं आता मी जे एवढंच आहे की तुम्ही जेव्हा 7/12चे पेमेंट करणार त्याच्या आधी तुम्ही प्रॉपरली चेक करा आपण जो सिलेक्शन घेणार आहोत ते बरोबर आहे. जर तुम्ही 7/12 सिलेक्ट केला, पेमेंट केलं, नंतर मग तुम्ही म्हणणार आम्हाला पेमेंट रिफंड 16 रुपये त्याला लागतात, तर ते प्रोसेस काही नाही. त्यामुळे तुम्हाला पहिलेच व्यवस्थित क्रॉस व्हेरीफाय करूनच 7/12 फॅच करायचं. ओके. परत अपडेट असेल प्रॉपरली घ्यायचा तो मग सबमिट करायचा. आता विषय असा येईल की तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची वेळ येणार नाही ना 7/12ची, तर तुम्ही सबमिट करून देणार. ऑथॉरिटीच्या लॉग इनला सुद्धा ऑथॉरिटीकडे प्रपोजल गेल्यानंतर पण त्यांना 7/12 रियाचा ऑप्शन आहे, फक्त व्हेरीफाय करायला. पण सपोज तुमच्याकडनं बाय मिस्टेकली चुकीचा सिलेक्ट झाला होता आणि तुम्ही प्रपोजल सबमिट केला
तर त्या टायमाला आपल्याला करेक्शन करायचं असतील, 7/12 अपडेट नवीन अपडेट करायचं असेल, तर त्या टायमाला काय करतील, त्यांना प्रपोजल रिअसाइन करायला लावायचं. डॉक्युमेंट रिअसाइन होणार नाही त्यांच्या लॉगिनला. प्रपोजल रिअसाइन केलं की तुम्ही परत ह्या पेजला आलेत, प्रोजेक्ट प्लॉट डिटेल्स पेज मध्ये परत नवीन तुम्ही अपडेट केला आणि सेव्ह करत फायनल सबमिट केलं की तुमचा जो आता अपडेट केलेला आहे तो ऑथोरिटीच्या लॉगिनला रिफ्लेक्ट होईल. ओके, हे सर्व समजलं तुम्हाला? काही याच्यात डाऊट? हेलो सर, शुभम गुप्ता बोल रहा हूँ। हाँ, ये जो 7/12 आपने जो अभी पैच का बताया है, तो उसकी वैलिडिटी कितनी रहेगी सर? अपना 7/12 6 महीने तक वैलिड रहता है ना, नया अपडेट डाउनलोड करने के बाद। ओके, अब उसमें सेकंड चीज ऐसा है, मान लीजिए मेरे पास मल्टीपल लैंड्स है, उसको मर्ज करके अगर मुझे डालना है तो सबके नाम एक साथ उसमें सिलेक्ट होके आ जाएंगे? यस, क्या होता है केस, कभी कभी अथॉरिटी की तरफ से साल भर, 2 साल, 3 साल वो होल्ड करते हैं, और सेम जो हम डॉक्यूमेंट अपलोड करते हैं वो डॉक्यूमेंट कुछ अथॉरिटी को फिजिकल कॉपी में भी चाहिए होता है, तो उसके लिए वापस हमको आईजीआर से आके डाउनलोड करना पड़ेगा कि जो हम पैच कर रहे हैं उसकी एक डाउनलोड फाइल हमको भी मिलेगी? देखिए सर यहाँ पे डाउनलोड के लिए आता है ना आपको, ये पैच में ये बघा यहाँ पे क्लिक करो ना, यहाँ पे हो जाता है। एक मिनट, पैच में लिस्ट में रहता है, एक मिनट। 7/12 पॅच आहे ना, या इथे जाऊन तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता तुमच्या लॉगिन ने जितकी झाले असतील. आणि सर अजून एक, आता सपोज मल्टिपल गट आहे तिथे आता गट नंबर पण ऑटोमॅटिक आला तर ते कसं ऍड होणार त्याच्यात? तुम्ही बघा 7/12 वर कसं असं, समजा 123/2/1 असं असेल हो, तर त्याच्यामध्ये तो ऑटोमॅटिक पॅच करेल. फक्त तुम्ही प्रॉपरली डाटा सिलेक्ट करणं गरजेचं आहे. हो, नाही तसं नाही, म्हणजे माझा आता सपोज गट नंबर 20 आहे, गट नंबर 20, गट नंबर 21, गट नंबर असे 3-4 गट आहेत, ते कसं करणार, ते कसे ऍड करायचे? मल्टिपल टाइम ऍड करायला लागेल सर तुम्हाला, म्हणजे तुमचं मल्टिपल तीन म्हणजे 2 गटाचे वेगळे 7/12 आहे ना, बरोबर? हो हो बरोबर. मग ते काय होणार, तुम्ही प्लॉट डिटेल्स मध्ये जाणार तेव्हा पहिल्या गटाचं तुम्ही एरिया डिटेल्स फिलअप करायची, पहिला गट नंबर सिलेक्ट करायचा, त्याच्यानुसार त्या गट नंबरचा एरिया सायची होणार त्या ओनरसाठी. ते झाल्यानंतर परत अजून प्लॉट डिटेल्स मध्ये दुसरं सिलेक्शन करायचंय, त्याचं नाव सिलेक्ट करायचं ओनर, नंतर ते डिटेल्स सबमिट करायची. मग ते दोन्ही 7/12 मर्ज होऊन पीडीएफ मध्ये दिसणार. क्रिएट प्रोपोजल मध्ये तुम्ही जाणार तेव्हा. नाही, ट्रेसिंगच्या वेळेस कसं करणार सर, म्हणजे आता ते अमलगमेशन सारखं प्रोसेस होईल कधी? नाही, नॉर्मल प्लॉट होईल. मार्किंग प्लॉट जसं समजा दोघं गट मिळून समजा एकाचा 500 दुसऱ्याचा 500 तर 1000 झाला, तर एक प्लॉट पूर्ण मार्क करून तो होऊ शकतो. स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये तसं रिफ्लेक्ट ऍज पर 7/12 नुसार ते ऍड होऊन स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये दिसतं टोटल एरिया. ज्या पद्धतीने आपण अमलगमेशनची प्रोसेस करतो ना बिल्डिंग परमिशन मध्ये, त्याच्यात 2 प्लॉट डिटेल्स भरतो, तसं तुम्हाला 7/12 करताना 2 असतील वेगवेगळे, तर तसं करता येईल. ओके ओके, ठीक आहे. हॅलो, हा बोला. हा, विषय असा होता, आता आपण याच्यात समजा 7/12 असतील, काही PR कार्ड असतील, PR कार्डाचे चार्जेस समजा 135 रुपये वगैरे असतात काय, तर त्याप्रमाणे जे इथं असतील. पण आता त्याच्यात कसं आहे की व्हिविंग मोड नसतो बऱ्याच वेळेस, म्हणजे बऱ्याच वेळेस काही आकडे करताना चुकीचे टाकले गेले किंवा काय झाले आणि ते जर जनरेट झाला, तो आपण डाउनलोड अटॅच फेच केला आणि नंतर कळालं की त्याच्यात ते नाव नाहीये किंवा तो नंबर काहीतरी चुकलेला आहे किंवा आपल्याकडनंच ती माहिती चुकलेली आहे, तर मग दुसरा करण्यासाठी काय, त्याच्यातच तो ऍड करायचा दुसरा जो सापडलेला असेल नवीन. PR कार्ड बद्दल बोलता ना? PR कार्ड असेल 7/12 असो काही. मी आताच म्हटलं तुम्हाला, जर समजा 7/12 मला चुकीचा घेतला गेला, तुम्ही चुकीचा घेतला गेला, तुम्ही प्रपोजल सबमिट केला, तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची तर प्रोव्हिजन नाहीये, तुम्ही 7/12 तिथून ऑनलाईन फॅच करणार आहे, तिथून तुम्ही सबमिट केला ना, तर ऑथोरिटीच्या लॉगिन वर रिअसाइनचा ऑप्शन नाही 7/12. बाकी डॉक्युमेंट तुम्ही रिअसाइन करू शकतात, पण 7/12 नाही करू शकत. ओके, तिथपर्यंत जाण्याचीच वेळ आणि इथंच आपल्या लक्षात आलं, म्हणजे अपलोड करणं आणि त्याच्यानंतर ते रिअसाइन प्रपोजल रिअसाइन करणं ही नाही, इथंच लक्षात आलं. त्याच्या आपण जो व्हिविंग मोड बघतो ना,
आपण ज्यावेळेस 7/12 आपल्याला डिस्प्ले होतो त्याच वेळेस लक्षात आलं की हा चुकीचा आला आहे किंवा चुकीचं काहीतरी झालेलं आहे, तर मग सर दुसरा ऍड करायचा का लगेच? लगेच दुसरा पॅच पण तुम्हाला हा, तो ऍड करायचा आणि मग त्याच्यावरून जायचं थोडक्यात. ओके, ठीक आहे. हे बघा सर, इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. पॅच 7/12 जो आहे, शुभम सरांनी काहीतरी विचारलं होतं की आम्ही तो कुठून हा डाउनलोड हार्ड कॉपीचं म्हणत होते ना तुम्ही, जेव्हा तुम्ही इथं पे करणार ना, पे झाल्यानंतर इथं ऍड होऊन जाणार, तर डाउनलोड करून घ्यायचं तुमच्या PDF. ओके, थँक्यू सर. तिथं प्लॉट डिटेल्स मध्ये जातो तेव्हा तिथं आम्ही रेड कलर मध्ये पण दिलेलं आहे किंवा फिलअप करण्याच्या अगोदर तुमची 7/12 चेक करून घ्या तुमचं प्रॉपर आलेलं आहे का, तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे तरच समोर जा. व्हिविंग मोड, त्याला काही व्हिविंग मोड वगैरे सारखा विचार आहे का पुढं? म्हणजे एकदा क्रॉस चेक केल्यानंतर पुढे जाता येईल. व्हिविंग मोड म्हणजे जसं आपण IGRच्या साईटला जातो, त्याच्यातली जी महाभूमीची साईट आहे त्याच्यात अगोदर बघतो की तो 7/12 बरोबर आहे का, नंतर त्याला डाउनलोड करतो. कारण एकदा डाउनलोड झाल्या त्याच्या अगोदर तो दिसत नाही. डाउनलोड करण्याच्या अगोदर, पे करण्याच्या अगोदर तुम्हाला दिसलं पाहिजे. पे करायच्या आधी तुम्हाला व्ह्यू, नंतर मग तुम्ही पेमेंट करता, असा विषय ना? नाही, दिसत नाही व्ह्यू. हा, विविंग, फक्त विविंग मोड असतो तो. पण आता याच्यामध्ये कसं आहे, एकदा पुढे चाललं गेल्यानंतर आपल्याला रिव्हर्स नाही करता येणार, पुन्हा दुसरा करावा लागेल अटॅच. हा, विविंग मोड काही आहे का तसा? विविंग मोडचा काही विषय सध्या तर नाहीये, सध्या तर नाहीये, पण मी हा विषय बोलेल डेव्हलपमेंट. हा, म्हणजे चुकणार नाही थोडक्यात. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी याबाबत डेव्हलपमेंट टीमशी ओके, ते प्रोव्हिजन असेल तर आम्ही ते करू, कारण की आम्ही IGRच्या वेबसाईटवरनं, बऱ्याचशा वेबसाईटवरनच घेतला तो डाटा. हो. पण आता कसं झालेलं आहे की IGRच्या वेबसाईटवर येतं ते डायरेक्ट डाउनलोड करा आणि विसरून जा, चुकला असेल तर चुकला, दुसरा करा. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो, अगोदर ते महाभूमीच्या विविंगचा त्याचा बघतो, तो बरोबर आहे का. तो बरोबर असेल तर ते सगळं रेकॉर्ड घेऊन नंतर त्याला डाउनलोड करतो. डायरेक्ट डाउनलोडच्या वेळेस काहीच विविंग किंवा कोणताच मोड नाहीये त्यांचा. ठीक आहे, मी याबाबत बोलतो जरा टीमशी. ओके, थँक्यू. त्याच्यात काही कोणाला डाऊट कळालं नाही का? कळालं नसेल तर परत सांगतो मी परत. सर, याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. एक बोला. हॅलो, हा सर, याच्यामध्ये असा एक प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी नवीन सर्वे नंबर असतो आणि त्याच्याबरोबर जुना सर्वे नंबर असतो. यात काय होतंय, तुमची प्लॉट डिटेल्स मध्ये तुम्ही जेव्हा फेच करता तेव्हा नवीन जो आपला 7/12 नंबर आहे सर्वे नंबर तो घेता, पण मग आम्ही काय करायचो, पहिले इन ब्रॅकेट मध्ये ओल्ड सर्वे नंबर पण टाकायचो. आता ती प्रोव्हिजन दिसत नाही याच्यात, तर तो ओल्ड सर्वे नंबर कसा टाकणार? मग काही बऱ्याच ठिकाणी असं आहे की नवीन सर्वे नंबर आणि जुना सर्वे नंबर असे 2 सर्वे नंबर आहेत. पण आपण नवीन अपडेटेड टाकतो ना साहेब. नाही, 7/12 काय येतं, एकच नंबर येतो नवीन, पण जुना सर्वे नंबर येत नाही. बरोबर, पण आपल्याला आता तो टाकायला लागतो. काही ऑथॉरिटी सांगता की नवीन आणि जुना दोन्ही टाका. मग त्यावेळेस तो ऑटो सर्वे नंबर घेतोय. आता समजा हा 13-113 आहे, 113. नाही, त्या रिगार्डिंग काय करू सर, आम्ही आता 7/12 इंटिग्रेट जे केलंय, तुम्ही जे म्हणताय की ओल्डचा पण सर्वे नंबर टाकता यायला पाहिजे, तसं प्रपोजल ऑथॉरिटीच्या लॉग इनला गेलं तर ऑथॉरिटीना एक करावा. बघा, तुम्ही आर्किटेक्ट इंजिनियर लोकांनी जे मला सांगितलं ते तुमच्या वेळेला बरोबर आहे. तुम्ही कधी म्हणताय की ऑथॉरिटी लॉग इनला त्यांना ऍक्सेप्ट नाही. तुम्ही काय करताय की टीपी क्लायंट मध्ये आपला प्लॉट डिटेल्स मध्ये गेला ना की आपण 7/12 फेच केला की तो ऑटोमॅटिक त्याचा सर्वे नंबर आणि त्याचा एरिया घेतो. बरोबर, पण त्याच्यामध्ये सर्वे नंबर जो आहे तो फक्त एडिटेबल ठेवा की इन ब्रॅकेट मध्ये त्याला समजा ओल्ड सर्वे नंबर आपल्याला टाकता येईल किंवा त्याला एखादा टॅब एक्स्ट्रा करून द्या. जर असेल तुमचा जुना सर्वे नंबर तर तो ऍड करता येईल. असं नाही सर, तसं ते डेव्हलपमेंट मध्ये आम्ही तिकडनं तो डाटा उचललाय.
त्याला हा इत- बरोबर इतका आहे, तुम्ही उपयोग एकदा नाही. ईडीशी चर्चा करा ना त्या संदर्भात. मग त्या ठिकाणीच मी बोललो की ऑथोरिटीच्या लॉगिन एक तिकीट येऊ द्या किंवा तुम्ही त्यांचं रिक्वायरमेंट की ओल्ड 712 नुसार जे आहे सर्वे नंबर ते हे टाकण्याचं प्रोव्हिजन द्या. तर तसं मग ते तिकीट आम्ही ऑथोरिटी म्हणून आम्ही युडिंग सोबत मानता येईल आम्हाला. हॅलो. इंजिनियरने युडीनेच टाकलं पाहिजे असं काही नाही. आमची समजा ॲज अ आर्किटेक्ट म्हणून आमची रिक्वायरमेंट असेल की जुना सर्वे नंबर लागतोय, तर आम्ही देऊ शकतो ना तो तुम्हाला तिकीट. चालेल, तिकीट करा ना. जेव्हा त्या प्रोडक्शनवर जाईल ना तेव्हा चालेल. कारण हा मी टेक्निकल पॉइंट आहे हा. बरोबर आहे ठीक आहे. तुमचं म्हणणं. आम्ही 712 तो डाटा उचललाय. जर त्याच्यात काही चेंजेस करायचे असेल तर मग डेव्हलपमेंट टीम आणि युडी टीमशी डिस्कस करू. आता सर हो, हे हो. आपण डिप्लॉय व्हायचं बाकी आहे लाईव्हला. अजून काही म्हणजे काही चेंजेस येते ते आपण तिकीट थ्रू करू ना update. हे कोणाला काही कळलं नाही का फॅच कसं करायचं? आपल्याला नाही कळलं असेल तर मी परत सांगतो परत. सर आणि सर जे हॅलो. बोला. हॅलो. सर हा सेशन युट्यूब वर अपलोड होणार ना? हो नक्की. सर माझा एक प्रश्न होता. हा बोला. बोला. सर आता हे आपण सातबाऱ्याचं बघितलं, त्या सातबाऱ्याप्रमाणे एरिया येतोय, बरोबर आहे? बरोबर. पुढे आता जे आहे आमच्या इकडे धाराशिवला, ते पूर्ण सगळ्या क्षेत्राचे सातबारे येतात. तर त्यात बिल्डिंग परमिशनचं ज्या ओनरला बिल्डिंग परमिशन पाहिजे त्याचा एरिया कसा येईल तिथे? एका 712 मध्ये 10-15 ओनर आहे असं म्हणणं आहे ना तुमचं? हा, एका 712 मध्ये 10-12 ओनर आहे असं म्हणणं आहे ना तुमचं? माझा आवाज येतोय तुम्हाला? येते आवाज. हा येतोय सर. एका 712 मध्ये 10-12 ओनर असतील. आता ओनरचं एरिया त्यांना डिस्ट्रीब्यूट केला जातो 712 नुसार. तर त्याच्यावर हो. चेकबॉक्सवर क्लिक करावं लागतं की बाबा माझ्या ह्या 712 मध्ये 12 ओनर मधून समजा माझं नाव असेल, पराग नाव असेल, तर परागच्या समोर किती 200 एरिया आहे. त्या चेकबॉक्सवर क्लिक केलं तर खाली तेवढंच रिफ्लेक्ट होईल आणि त्याच्यावर बिल्डिंग परमिशन देऊ शकतो तेवढ्या एरियाचे. मग ते सेपरेट ओनरची लिस्ट येणार आहे का तिथं फेच केल्यावर? पूर्ण एकच 712 मध्ये त्याच्यावर क्लिक केल्यावर तिथून तो अपडेट होईल. हे बघा, हा, पूर्ण सातबाऱ्याचं क्षेत्र येईल ना सर ऐका ना हे सर. बघा. हे मी आता 712 फॅच केलेलं आहे. हे बघा 111 माझा सर्वे नंबर आहे /2. याच्यामध्ये त्याच्या जे ओनर आहे त्यांचे नाव आहे आणि त्याच्या समोर त्याचं एरिया दिलेलं आहे आणि त्याचं हो. टोटल इथं एरिया दिलेलं आहे. आता तुम्ही काय करणार, टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये जाणार. आता जे आपण फॅच केलं 712 हे आहे. आपण ते 712 सिलेक्ट करू. हे बघा, हॅलो. हा सर बोला. आता याच्यामध्ये आपण जे 712 हो, फॅच हो. केलेलं आहे आलं- त्याच्यामध्ये आलं ओनरचं लक्षात, नाव आलं येईल, लक्षात. त्याच्या हो, हो, समोर हो, एरिया हो. येईल. यस आता यस यस याचं आपल्याला परमिशन टाकायची. यस याची यस तेवढ्या सर, area. आलं लक्षात, आलं सर यांचं लक्षात. सिलेक्ट केलं ना त्याच एरिया येणार इथं. त्याचाच एरिया येईल. हा, हा. तेच डाऊट होता. इथं प्लॉट नंबर टाकायचा आणि इथं विलेज येईल. आणि जर Yes, तुम्ही yes. जर इन केस परत आता हा जर एरिया चेकवर क्लिक केला तर तो पण ऍड होणार त्याला. दोघांचा एरिया ऍड होऊन येईल. हा. चालेल. थँक्यू. हॅलो. हा बोला. हा माझा त्याच संदर्भात एकत्रित क्षेत्र 70 गुंठ आहे अशाच एका केसमध्ये, कोल्हापूरहून बोलतोय मी. आणि त्याच्यापैकी आम्ही 23.5 गुंठ क्षेत्र खरेदी केलंय.
आता त्या 23 गुंठ्यावरतीच आम्ही लेआउट सबमिट करतोय, पण मग बाकीच्या ओनरांची मान्यता घ्यायला लागते का? कशा रिगार्डिंग विचारता तुम्ही? हा लेआउटच्या संदर्भात विचारतो. हे 7/12 करताना का? हा 7/12चाच विषय आहे. एकत्र 7/12 आहे. त्याच्यामध्ये असेच 6 मालक आहेत. त्यापैकी कन्सल्टंट लागतं ना, कन्सल्टंट लागतं हा, डॉक्युमेंट लागतं. डॉक्युमेंट कन्सर्न लागेल ना त्यांची? येस. हो, ठीक आहे. इथे आपण बघा टिक्का नंबर, सिटी सर्वे नंबर ते ईडी टेबल आहे की फिक्स आहे? ते 111/2 खाली आलंय ते. ईडी टेबल आहे ते, पण ओके आम्ही तिथूनच 7/12 पॅच केलेलं आहे. पुढे ओके जाऊन ते आम्ही ते ईडी टेबल काढणार आहेत, पण तुम्ही म्हणताय की ते तसं आम्हाला ओल टाकता यायला पाहिजे, हा तर त्यासाठी मी डिस्कस करून घेत. जर ठेवलं तर ठीक, नाही ठेवलं तर काय नाही ठेवायचं त्याचं विचारून घेईल. आणि सर दुसरी गोष्ट कसं आहे, आता तो 111/2 जो आहे ना, तर त्याच्यात पण काही ठिकाणी ऑथॉरिटीवाले सांगतात पार्ट एरिया जर राहिला ना 111/2 पार्ट टाकावं, असं त्यांचं म्हणणं असतं. नाही, तुमचं म्हणणं बरोबर, मला लक्षात आलंय. आता हे मी बोलून घेईल सर. येस सर, येस. आता हे सर आपण 7/12 जे इंटिग्रेशन केलेलं आहे त्याच्यानुसार जे 7/12 नुसार डेटा फॅच होते. काय अडचण नाही, मी तुम्ही जे डेव्हलपमेंट काही- टीम आणि एवढी टीमशी डिस्कस करून घेईल. अजून काही कोणाला डाऊट सर, त्याच्याबद्दल? अजून एक डाऊट होता. बोला. आता आपण डॉक्युमेंट अपलोड करताना तिथे ऑटोमॅटिक ते अपलोड होणार का 7/12? येस. त्याच्यावर डीएसए अप्लाय करायचं कसं? तिथे ऑलरेडी डीएससी अप्लाय आहे ना. कारण अथॉरिटी पण ते त्रुटी काढून म्हणजे झालं. नाही, ऑथॉरिटी काढणार आहे त्याबाबत. अदर डॉक्युमेंटवर डीएससी. अथॉरिटीला तसं सांगावं लागेल सर. हो, चालेल. हा. चालेल, ठीक आहे. मग सेशन क्लोज करायचं. याच्या रिगार्डिंग जे व्हिडिओ मी तुम्हाला युट्यूबला अपलोड करून देईल, म्हणजे तुम्हाला काही अडचण नाही येणार. आता कारण की आपले 56. सर इतर काही प्रश्न विचारायचे आहेत का ते कधी? हॅलो, तिकीट कसं टाकायचं एखादा व्हिडिओ आहे का? नाही, आता त्याच्यावर काम करतो मी, ते बनवून टाकून देईल मी युट्यूब, ते बघून मग. आणि हॅलो, आपण आता मीटिंग जॉईन केलेल्यांच्यापैकी डिप्लोमा होल्डर कोण असतील तर त्यांनी ते, मी एक विषय होता माझा, आपल्याला एरिया लिमिटचा विषय होता. लेआउटसाठी आपल्याला 500 स्क्वेअर मीटरचा एरिया लिमिटमुळे लेआउट सबमिट करता येत नाही. त्यासाठी मी तिकीट टाकलंय. जे कोणी आता जॉईन झालेले असेल त्यांनी, डिप्लोमा होल्डर असेल त्यांनी तिकीट टाकावं. आणि सर क्लायंट रजिस्ट्रेशन होत नाही, सेकंड ओटीपी टाकलं सर, सेव्ह केल्यानंतर असा मेसेज येतो, समथिंग वेंट रॉंग, काइंडली ट्राय आफ्टर सम टाइम, क्यूआर कॉन्टॅक्ट टू द ऍडमिनिस्टर. ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्ही मला तसं एक काम करू, आपण कुठल्या लोकेशन साठी करता रजिस्ट्रेशन? नाशिकसाठी सर. नाशिक आरपी साठी. हा, म्हणजे एनएमआरडी ते क्लायंट रजिस्ट्रेशन करताना काही ते येत नाही ना असं, आरपी वगैरे काही? नाही मित्रांनो, नाही, मला विचारायचं मला की समजा माझा क्लायंटचं जे प्रपोजल आहे मी नाशिक मेट्रोपॉलिटन रिजनल साठी सबमिट करतोय, असं विचार नाही माझं. तर त्याच्यासाठी विचारतोय आपण. आरपी साठीच करायचं, नाशिक आरपी साठी. बरोबर. येस. तर त्याचं आपण अजून एक प्रोव्हिजन दिलंय, काही अडचण नाही. त्याचं एक अजून प्रोव्हिजन दिलंय आपण, ते आधारवर टीपीचा विषय, तो आपल्या बीपीएमएसचा विषय नाही, पण त्याला जर रिझॉल्व्ह करायचं असेल तुमच्या लेवलला तर आपण. बाकीने म्यूट करा ना. शिंदे साहेब जरा म्यूट करता. हॅलो, बाकीने म्यूट करतात. हॅलो, प्रकाश सर म्यूट करतात. तर त्याच्यासाठी काय सांगतो तुम्हाला, जर समजा तुम्हाला आधारचा काही इश्यू येत असेल ना सेकंड ओटीपीला, ते आपण आधारवरनं जो डाटा घेतलाय त्याच्यात आम्ही तरी काही करू नाही शकत, पण आम्ही एक सेकंड प्रोव्हिजन दिलंय की तशा कंडिशन मध्ये तुम्ही तिथले जे ऑथॉरिटी आहेत, जे बीपीएमएसचे ऍडमिन हँडल करतात, त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांना एवढंच सांगा की बीपीएमएस मध्ये रजिस्ट्रेशन ची एक टॅब आम्ही त्यांना दिलाय, त्या टॅब मध्ये काय करायचं असतं, ओनरचे डिटेल्स सगळं फिलअप करायचं आणि सबमिट करायचं. जेव्हा तुमचं ई केवायसी इकडे होत नाही ना, तर त्यांच्या लॉगिन ते त्यांनी सबमिट केलं तर ते अपडेट सक्सेसफुल येईल आणि तुम्ही प्रोजेक्ट बनवताना तो ओनरचे डिटेल्स येऊन जातील.
हे एक प्रोव्हिजन काढून ठेवलं आपण. ओके ओके सर, ठीक आहे, ट्राय करतो, सांगतो मी त्यांना. आणि तेवढं ते व्हॉट्सअपला जे आपल्याला डिटेल्स टाकले तेवढं तिकीट बघा ना तेवढं. ती फाईल नाही ना माझ्याकडे ऑलरेडी? हा तुमच्याकडे व्हॉट्सअपला. हा मी तुम्हाला टाकला. तर त्याच्यात काय विषय होता सर, ते कार्पेट एरिया टेबलचा विषय होता बघा, तो आपला इझी रोडच्या शीटच्या बाहेर जात होता. तर ते ह्या पॅकमध्ये ते सॉल्व्ह झालं, ते टेबलचं सॉल्व्ह झालं. पण आता ती सेम फाईल मी व्यवस्थित परत रिट्रेस केली कार्पेट वगैरे, पण ते आता कार्पेट तर ट्रेस झालाय. कार्पेट कसं आहे, बाल्कनी, डक्ट, लिफ्ट वगैरे ह्या मार्क होत नाही सर त्या फाईलमध्ये. तो एरर मेसेज येतो. नाही होत. ठीक आहे, काय अडचण. माझ्याकडे तिकीट आहे का? हो तुमच्याकडेच तिकीट आहे सर, तेवढं प्लीज सांगा. मला तुमचं ट्रेसिंगची फाईल व्हॉट्सअप करून द्या, मी आणि आयडी पासवर्ड व्हॉट्सअप करून द्या, मी चेक करून घेतो. हो केली सर. आणि अमलगमेशन विथ बिल्डिंग परमिशनचा पण प्रॉब्लेम झालाय सर या अपडेट नंतर. ते पण ते टेबल कॅनडा हे मेसेज येतोय, टिपिकल क्लायंट टेबल. अमलगमेशन विथ बिल्डिंग परमिशन जेव्हा सबमिट करता तेव्हा एक मेसेज येतो, तो विषय ना? हो तो बरोबर. ठीक आहे, मी बघून घेतो. येस सर. हो तिकीट करून द्या ज्याच्याकडे असेल ना, मी तुला सांगतो. टाकलंय सर मी. ते ना यांच्या आशिष विश्वकर्मा यांच्याकडे पेंडिंग आहे. ठीक आहे, मी तो विषय बघून घेतो. हो अमलगमेशन विथ बिल्डिंग परमिशन. येस. सर माझा एक तिकीट होता श्रीराम म्युनिसिपल कॉन्सिल वरून. सर ते एटीपीने डॉक्युमेंट साठी रिअसाइन केलंय, पण माझ्या टॅबला दिसत नाहीये ते. ओके, तिकीट नंबर 90696. 90696. हॅलो. ठीक आहे सर. ओके सर. मी नोट डाऊन करून घेतोय. शाळाकडे आहे सर ते तिकीट पेन. ओके, मेल सरांकडे आहे का? ठीक आहे, मी बोलून घेतो. 6 दिवस झाले सर, काही रिप्लाय नाही सर. ठीक आहे, मी बोलून घेतो ना. ओके सर. हॅलो. हा बोला का? हा, एक तर 3-4 प्रश्न आहे सर. एक तर वेबसाईट जी आपली आहे, तर त्याचा जो टाइम आउट लॉग आउटचा टायमिंग आहे, तो बऱ्याच वेळेस असं वाटतं की छोटा होतोय, कारण आपण काही डाटा किंवा काही करताना लगेच ती टाइम आउट होऊन जाते. तर त्याचा टायमिंगला काही वाढवू शकतात का? वाढवलं होतं सर. आधी काहीतरी 5 का 7 मिनिट होते, नंतर 10 केले, 10 नंतर वाटतं 15 केले. तर त्याच्यापेक्षा जास्त वाढवलं तर प्रॉब्लेम काय होतो, समजा लॉग इन करून कुठे म्हणजे ते राहून गेलं आणि काही मिसयूज व्हायला नको म्हणून तो टाइम पिरियड ठेवला. आपण किती कोणत्याही वेबसाईटवर जा, त्याचा टाइम आउटचा टाइम याच्यापेक्षा जास्त कमी असतो, पण आपण थोडं जास्त ठेवला. हा, पहिल्या स्क्रीनचं म्हणतोय मी अर्थात. 100%. आणि आता दुसरा एक आणखी विषय की आता ज्यावेळेस आपण हे सर्व्हिस डाटाचे पेमेंट्स वगैरे भरत असतो, सर्व्हिस डाटा करताना जे मागचे काही त्याचे केलेले डेव्हलपमेंट टॅक्सेस वगैरे भरत असतो, तर त्यावेळेस मोस्टली काय होतं की जे आपण फिगर टाकतो त्याच्यात डिजिटल फिगर घेत नाही, तो डिजिटल फिगर घेत नाही. त्याच्यामुळे ती जी टोटल आहे आपण जी भरलेली असते त्याच्याशी ती मॅच नाही करत. डिजिटल मला तुमचं 3 डिजिट मध्ये ते विचारतात ते नाही, याच्यामध्ये 3 डिजिट विचारतच नाही तो. पैसे जे एरिया जो घेतो ना, तो डायरेक्ट सिंगल डिजिट मध्ये घेतो. त्याच्यामुळे काय होतं की तो जो पैसे जे असतात ते प्रॉपर नाही दिसत, व्हॅल्यू मॅच नाही करत आणि टोटल जी व्हॅल्यू असते ती नेहमीच वेगळी वाटते, वेगळी येते, तयार होते. आपण जी भरलेली असते ती एक्झिस्टिंग आणि ही, तर त्याच्यामध्ये तो डिजिट यायला पाहिजे एरिया वाईज, एरियाचा. बिल्टअप एरिया वगैरे. हा, बिल्टअप एरिया जो असतो आपला मागचे जे घेतलेले असतात त्याचा जो तो असतो, तो ऍक्च्युअल ड्रॉइंग मध्ये आपले जे जुने ड्रॉइंग असतात त्यावर डिजिट मध्ये असतो, 2 डिजिट मध्ये असतो, आता 3 डिजिट मध्ये यायला लागलाय, पण ते याच्यावर तो घेत नाही. बरोबर, तर यायला पाहिजे 3 डिजिट यायला पाहिजे ना. हा, 3 डिजिट यायला पाहिजे. आणि हा विषय चेक करून. हो, तसाच आणखी एक विषय होता की ज्यावेळेस आता हा 62वा लाईव्ह म्हणजे 62वा अपडेट आलं काय, त्याच्या अगोदर काही ड्रॉइंग तयार झालेले होते, पूर्णपणे ओके झालेले होते ते, पण ज्यावेळेस हा अपडेट येऊन गेला तर त्याच्यामध्ये त्याला एरर आला. म्हणजे एरर इन द सेन्स कसं की अपडेशनच्या वेळेस काहीतरी इंटरनेट कनेक्टिव्हिटी काही लूज झाली असेल, तर तो एरर दाखवला. तर मी त्याच्यानुसार
त्याला रिपेअर करून घेतलं. मग आपले व्हिडिओ जे होते अपलोड केलेले बरोबर ते बघून त्याला रिपेअर केलं. रिपेअर केल्यानंतर काय होतं, ज्यावेळेस मी आता जनरेट करतोय ना, तर ती जी बिल्डिंग लाईन असते ना, आपली प्लॉट लाईन असते ना, तो ज्यावेळेस आपण जनरेट करायला जातो त्या प्लॉट लाईनच्या तो आतमध्ये त्याला घेऊन घेतो आणि त्याला ते प्लॉट म्हणून तो बाहेरच काढतो. म्हणजे तो एक्सप्लोड होतो ते आणि ती प्लॉट लाईन अशी आतमध्ये ती जसं ऑफसेट सारखी येऊन जाते. हा, आणि मग त्याला एरर तो तसा देतोय की डाटा डीसी रूल्स कलेक्टिंग क्लायंट डिटेल्स एरर बॅड असोसिएशन लिस्ट अशा पद्धतीचा डाटा तिथं. त्यासाठी सांगतो मी तुम्हाला, एक काय करा, फ्रंट एंड डाटा पहिले एकदा प्रॉपरली सेव्ह करून घ्या. ओके, फ्रंट एंड प्रॉपरली सेव्ह करून घ्या. आणि तुमच्या प्रपोजल मध्ये रिफ्यूज एरिया असेल, बरोबर ना? नाही, रिफ्यूज एरिया नाहीये त्याच्यात. नाही का? हा, सिंपल असं गावठाण म्हणजे मिक्स प्रपोजल आहे ते CTS मधलं. ओके, मला सांगा, पहिल्या पेजवर तुम्ही मल्टिपल लोकेशन, कंजेस्टेड, नॉन कंजेस्टेड मध्ये कोणतं सिलेक्शन केलंय? मल्टिपल लोकेशन केलंय का? नाही, नॉन कंजेस्टेड. ठीक आहे, काय अडचण नाही. 2-3 विषय पहिले चेक करून घेतो. मला तुम्ही याचं तिकीट केलं असेल ना, तर कोणाकडे पेंडिंग आहे तेवढं सांगा. नाही, तिकीट तर रेज केलेलं नाही मी, कारण मला असं वाटतं की काहीतरी आपल्याकडनंही चूक असू शकते म्हणून मी तिकीट. काय अडचण नाही. नाही बघा, तुम्ही प्रयत्न केलेत तरी नाही झालं तर शेवटी कसं असतं, मग आम्ही कसं आहे, तुम्ही तिकीट केल्यानंतर आम्हालाही थोडं बघायला भेटेल किंवा काही खरंच इश्यू का. तुम्ही केलं ना तुमच्या लेवलला सगळ्याच, तरी नाही झालं तर मग आपण जास्त दिवस होल्ड नाही करू शकत ना, आपल्याला पण बघावं लागेल. हो, चालेल, ठीक आहे, मी तिकीट रेज करून देतो त्याचं. मला सांगा की टिपिक लाईन ओपन केल्यावर सक्सेसफुली लोड मेसेज येतोय? हो, येतोय. ते रिपेअर केल्यानंतर यायला पहिले येत नव्हता तो, पण मी तुमचाच म्हणजे व्हिडिओ बघून त्याला रिपेअर केलं. रिपेअरचा जो होता विषय, त्याच्यानंतर तो सक्सेसफुली लोड मेसेज पण आला. काय सगळं. आणि जो नॉर्थ आहे तो नॉर्थ येलो कलरचा येतोय असं काय आहे का? नाही, नॉर्थ प्रॉपर आहे जसं आहे लोड केलेलं, जसं ड्रॉइंग बघा. हा, एकदा मार्क करून बघा. मार्क करताना नॉर्थ जो येलो कलरचा दिसत असतो, आणि किंवा FSI मध्ये आपण एका FSI मध्ये असे 4-5 FSI दिले, रेसिडेन्शियल कमर्शियल. रिहॅबिलिटेशन वगैरे नाहीये त्याला. नाही, हा बरोबर. तर त्या टिपिक लाईनला ओपन केल्यावर वरती तुम्हाला डायरेक्ट ड्रॉपडाऊन दिसतो का रेसिडेन्शियल कमर्शियल मिक्स असं, म्हणजे एकदा तुम्ही ते क्रॉस व्हेरीफाय करून घ्या. ओके, तुमच्याकडे तो जुना पॅच तर नाही अपडेट झाला, नवीन पॅच आणि जुन्या पॅच मध्ये फरक जर ओळखायचा असेल तर नॉर्थ मार्क केल्यानंतर तो येलो कलरचा आला. नाही, ब्ल्यू कलरचा येतोय त्याला, ब्ल्यू कलरचा येतोय नॉर्थ. काही अडचण नाही. तुम्ही तिकीट केलं ना, मला सांगा तिकीट नंबर. तुम्ही कुठल्या लोकेशनवरून बोलताय? जळगाव RP. ठीक आहे, जळगाव RP नाही, जळगाव कॉर्पोरेशन. चालेल, ठीक आहे. तुम्ही तिकीट द्या. तिकीट केल्यानंतर आहे ना, आमच्याकडे आल्यानंतर मी ते चेक करून. ओके, आणि आणखी